राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त नागरिकांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज हा हवामान खात्यानं वर्तवला। 27 एप्रिलपासून महाराष्ट्रातील तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता असून हा उतार 1 मे पर्यंत कायम राहील अशी माहिती देण्यात आली। सध्या राज्यातील कमाल तापमान सामान्यापेक्षा 1.6 ते 3 अंशांनी अधिकच नोंदवलं जात आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते। विशेषतः विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात तापमानाचा पारा वाढलाय। मुंबईचं तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। हवामान विभागाकडून खरं तर रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला होता, तर पुण्यातही उन्हाचा तडाखा वाढलाय। पुण्याचा पारा 40 अंशांच्या पार गेला, परंतु पुढील 2 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। दरम्यान अकोल्यातही काल मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली। अकोल्याचा पारा 46.9 अंशांवर पोहोचला। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरापैकी एक शहर झालं। इकडे नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। नंदुरबारमध्ये पारा 44 अंशांच्या टप्प्यात पोहोचलाय। एप्रिलमध्ये उष्णतेची धोक्याची पातळी त्यानं गाठली असून उष्माघाताचा धोका वाढलाय। परभणी जिल्ह्यातही उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून आजचं कमाल तापमान 43 अंशांच्या घरात पोहोचलं, तर वाशिम शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। यंदाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश तापमानाचा टप्पा गाठला। अकोल्यामध्ये आज पारा तब्बल 46.9 अंशावर गेला। अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। अकोल्यातील तापमानाच्या या वणव्याचा आढावा घेतलाय उमेश अलोनेनं। अकोल्यातून सूर्याचं अंतर कमी झालं की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या अकोल्यात आहे। याला कारण आहे अकोल्याचं वाढतं तापमान। आज या एप्रिल महिन्यातलं सर्वाधिक तापमान म्हणजे या मोसमातलं सर्वाधिक तापमान तब्बल 46.9 अंश जे आहे आज तापमानाची नोंद झाली। आणि आपण विचार करू शकतो की अकोल्यातलं ऊन कसं असेल। संध्याकाळ होत आहे, रस्त्यावरची रहदारी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही। रविवारचा दिवस आहे, त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही लोक सध्या घराच्या बाहेर पडायला तयार नाही। आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोल्याची ओळख जी आहे ती जगभरात निर्माण झालेली आहे। तापमानाचे रोज नवनवे उच्चांक अकोला मोडताना दिसतं। कालचं तापमान जे होतं ते 45.6 होतं आणि 46.9 वर तापमान गेलं, म्हणजे एका दिवसात 1.3 अंशाची वाढ झालेली आहे। आणि अकोल्याचं तापमानाचा जर आपण रेकॉर्डचा विचार केला तर 29 एप्रिल 2019 रोजी अकोल्याचं एप्रिल महिन्यातलं सर्वाधिक तापमान जे आहे ते 47.2 होत आहे। मात्र हा रेकॉर्ड जो आहे पुढच्या 2 दिवसात अकोला नक्कीच मोडेल अशी परिस्थिती अकोल्यात आहे। त्यामुळे अकोलेकरांनो काळजी घ्या आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा असं आवाहन एबीपी माझा तुम्हाला करताय। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। सध्या सूर्य अक्षरशः आग ओततोय, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होणं, डोळ्यांची जळजळ होणं यासारख्या विविध समस्या जाणवू शकतात। त्यामुळे या उन्हात नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। सूर्याच्या उष्णतेमुळे होणारे जे त्रास आहेत त्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं। त्यामुळं मग कित्येक लोकांना लघवीला जळजळ होणे, युरिनला इन्फेक्शन होणे, त्याचप्रमाणे मुतखड्यांचाही त्रास होऊ शकतो। तीव्र उन्हामुळं डोळ्यांना आणि त्वचेलाही आग होऊ शकते। डोळे लाल होणं, डोळे येणं, त्याचप्रमाणे त्वचेवर चट्टे पडणं, सनबर्न्स हे त्रास होऊ शकतात। आणि त्याच बरोबर शरीरातलं पाणी जर आपण योग्य राखलं नाही आणि जर उन्हाचं आपल्याला एक्सपोजर जास्ती वेळ लागलं तर आपल्या शरीरातली तापमान नियंत्रण करणारी जी प्रणाली आहे तिच्यावर त्याचा परिणाम होतो आणि उष्माघात उद्भवू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेला आणि या कडक उन्हाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही बसतोय। सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। त्यांना दिवसातून 4 वेळा आंघोळ घालण्यात येते, तर प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावून त्यांना उकाड्यापासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय। जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची लाट पसरली असून पारा 43 अंशांवर पोहोचला। उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्राभोवती महावितरणकडून कूलर लावण्यात आले। वाढत्या उष्णतेनं अनेक घरात कूलर, एसी, पंखे मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्याचा भार विजेच्या रोहित्रावर येतोय। बाहेरील तापमान 43 अंशांवर गेल्यानं वीज रोहित्रानं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचे स्फोट होऊन जळण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे महावितरणनं वीज रोहित्राभोवती कूलर लावून तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला।
दरम्यान वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे प्रमुख चौकात टँकरद्वारे पाणी मारण्यात येते, पाणी शिंपडण्यात येते. दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्यानं निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी टँकरच्या मदतीनं महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.